छत्रपती संभाजीनगर येथील बहुचर्चित आदर्श महिला नागरी सहकारी बँकेतील 48 कोटींचा अपहार केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अंबादास मानकापे यासह चौघांना अटक केली आहे। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आदर्श महिला नागरी सहकारी बँकेत 48 कोटींचा अपहार केल्याचा ठपका अंबादास मानकापे यासह अन्य संचालकांवर आहे। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने हसूल कारागृहातून नुकतेच चौघांना ताब्यात घेतले। यामध्ये अंबादास मानकापे, सुनंदा अनिल पाटील, सुनील अंबादास पाटील आणि नामदेव कचकुरे यांचा समावेश आहे। न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 मध्ये झालेल्या लेखा परीक्षणात सुरुवातीला 40 कोटींचा घोटाळा समोर आला होता। त्यावरून डिसेंबर 2023 मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती, मात्र या गुन्हा अंतर्गत त्यांना हर्सुल कारागृहातून आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत न्यायालयात हजर केले होते।